मध्ये सम्मिलित व्हावं आणि सगळ्यांनी मतदान करावं अशा प्रकारची सगळ्यांना मी विनंती करतो, सगळ्यांना आवाहन करतो। लोकतंत्र का महोत्सव शुरू है। अभी अभी मैंने, मेरी पत्नी ने, मेरी माताजी ने, हमारे परिवार ने यहाँ वोटिंग किया है और मैं सभी जनता को अपील करता हूँ कि सभी लोग वोटिंग करें, लोकतंत्र को मजबूत करें, लोकतंत्र के इस महोत्सव में अपनी हिस्सेदारी दर्ज करें। त्यामुळे प्रत्येकानं मतदान करावं, लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येकानं सहभाग घ्यावा एवढी मोजकीच प्रतिक्रिया व्यक्त करून देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे माध्यमांच्याकडून आपली सुटका करून घेतली। पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडतंय। नागपूरसह विदर्भात एकूण 5 जागांसाठी आज मतदान होत आहे, तर 19 राज्यातल्या 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे। विदर्भातल्या रामटेक, नागपूर आपला हा हक्क बजावा, कारण पुढे तुम्ही जे गव्हर्नमेंट कडून एक्सपेक्ट कराल ते तुम्हाला या हक्कातूनच मिळेल। पण एक प्रश्न, आता हक्क बजावलेला विशेष करून मतदानाचा हक्क बजावला, काय बोला? मला खूप चांगलं वाटतंय की आज लोकशाही याचा एक सण आहे, ज्याच्यात आम्ही एक आपलं वोट देऊन आपण पार्टिसिपेट केलेलं आहे आणि प्रत्येकाने यात पार्टिसिपेट केलं। पाहतो की महिला मतदानाला जात नाही, त्यांना काय आव्हान करा तुम्ही महिलांना? मी एवढंच सांगेन की प्रत्येक नागरिकांनी बाहेर निघावं आणि वोट द्यावं। आपला तो हक्क पण आहे, आपली रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे, तर हे हा नक्की बजावा। मतदान करणे ही आपली मतदानाची जबाबदारी आहे, ती जबाबदारी सर्वांनीच पार। त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावं, ती आपली जबाबदारी आहे, आपला अधिकार आहे, आपलं कर्तव्य आहे।